लोक हो, हा पंप फक्त पंप नाहीये, तुमच्या समद्याच्या जगण्याची वाहिनी आहे. तुम्हाला समद्यांना ह्या पाण्याच्या पंपाची किती गरज आहे ही माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. मला बघवलं नव्हतं का आपल्या विभागातल्या बाया मुबलक पाण्यासाठी वणवण फिरत होत्या. तेव्हाच माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हाच मी ठरवलं होतं आता बस. माझ्या डोळ्याची आसू आली, त्याची मी शपथ घेतली आणि ह्यो पाण्याच्या पाईपलाईनचा प्रस्ताव आमदार खासदारासमोर मी मांडला आणि मग टाळ्या. मम्मी साहेब, उद्घाटन करायचं का? हो, सुरू करू. कविताजी, व्हिडिओ शूट करा म्हणजे पोस्टाला होईल. हा, लोकांनी कळलं पाहिजे का महिला प्रदेश अध्यक्ष मायाताई सुर्वे शिंपलन शिवीट असल्या तरी काम की कठीण आहे हे समजा जनतेला दिसलं पाहिजे. हा, काढ काढ. हा हा, माझा पण काढ ग. कशी दिसते? एकच नंबर दिसतोय सपनवीनी. काढ काढ, हेच फोटो काढा आणि उद्घाटन तूच कर. कर कर. सॉरी सॉरी, त्यांचा घे गो. मम्मी, तुमच्याकडे नेहमीच्या पोजेस द्या. हाऊ मम्मी, न्यू डिफरंट पोजेस द्या, डिफरंट. हॅलो. हे मंजू, पोलीस युनिफॉर्म मध्ये असूनही तू त्या सासूचा अपमान सहन करतेस. तिने चक्क तुला सँडल पकडायला दिली. दिस इज नॉट डन. कुठं आहेस तू? समोर ये माझ्या. अगं हो 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 हो, येईन ना समोर. तुला आठवतंय मी तुला बोललेलो की आपलं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्याला जर कोणी त्रास दिला, त्याचा अपमान केला, तेही सगळ्यांसमोर, तर आपल्याला ते सहन होत नाही. मग आपण चिडतो. आणि तुला माहितीये आपण चिडल्यावर काय होतं ते. काय केलेस? काय केलेस तू सांग मला. जिने तुला त्रास दिलाय तिला अद्दल घडवायची होती, घडवली. चुकली ती माया सुर्वे. तिने तुझ्याशी असं वागायला नको होतं. आता भोग बना आपल्या कर्माचं फळ. जैसी करनी वैसी भरणी. काय केलेस तू? हा, फोटो सेशन बास. आता आपण उद्घाटन करून घेऊ. मला पुन्हा मीटिंगला जायचंय. मीटिंग? कोणती मीटिंग? हा, तुला ठाऊक नाही माझी मीटिंग? मीटिंग मीटिंग, बरोबर. हाय हाय, मीटिंग आहे. मम्मी साहेब, मोटर चालू करा आणि नवीन पाईपलाईनचा उद्घाटन करून टाका. टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या. कदाचित महिला अध्यक्षांचं हे शेवटचं उद्घाटन ठरू शकतं. मंजिरी, तुला त्रास देणारा प्रत्येक माणूस माझा दुश्मन असेल आणि त्याचा शेवट माझ्याच हाताने लिहिलेला असेल. मम्मी साहेब,
मम्मी साहेब मम्मी साहेब डोळे उघडा. हो मम्मी साहेब. मम्मी साहेब मम्मी उठा की मम्मी. मम्मी डोळे उघडा. मम्मी मम्मी उठा की. हो मम्मी साहेब उठा. डोळे उघडा. मम्मी साहेब डोळे उघडा. मम्मी साहेबांना चांगलाच धडा शिकवलाय. माझ्या मंजिरीच्या डोळ्यात पाणी. नो 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 नो, मला माझ्या मंजिरीला रडवायचं नव्हतं. ऑरियन, काय केलंस तू? हा, जा. तुझ्या मंजिरीला तुझ्या मदतीची गरज आहे. जा. मम्मी मम्मी उठा. काहीतरी करा की. एक मिनिट मागे वा प्लीज. हवा लागू द्या. उठा. मॅम, मी ट्राय करून बघू का? बघा. थँक्यू. मम्मी साहेब डोळे उघडा. मम्मी साहेब डोळे उघडा. हो मम्मी साहेब. मम्मी साहेब. मॅम, तुम्ही पायाचे तळवे चोळा ना प्लीज. मम्मी साहेब. सपनावीने काहीतरी करा की. त्यांच्या डोक्याला ब्लड सर्क्युलेशन नाही होते. मॅडम, तुम्ही एक एक करून त्यांचा पायवर घ्या. तळवे चोळा. हो, थोडं एलिव्हेशन द्या अजून. मम्मी साहेब डोळे उघडा. ब्रीथ. उठा. बरं वाटतंय ना? हळू. ओके ना तुम्ही? काय झालंय मला? कुठे आहे मी? मम्मी, अहो यमराजाची धावती भेट घेऊन आलात बघा. मी टेन्शनच दिलं. हो, रिलॅक्स. ब्रीथ करा. कसं वाटतंय तुम्हाला आता? बरं वाटतंय ना? श्वास घेत राहा. रिलॅक्स. मम्मी साहेब, तुम्ही बेशुद्ध पडल्या होत्या. तुम्हाला शॉक लागलेला. काय शोक लागला होता? आता कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहात ना? श्वास घेत राहा. ब्रीथ. सगळं व्यवस्थित दिसतंय तुम्हाला? ते घर दिसतंय? दिसतंय. हे झाड दिसतंय. हे ह्या मॅडम दिसताय? दिसते. पण तू कोण आहे? मी यांनीच वाचवलं तुम्हाला. थँक्यू. एवढी समजून असताना तू मला वाचवला. ह्या मायाची फक्त तुलाच माया आली. लय आभार तुझं. अहो मम्मी साहेब, थँक्यू काय त्यात? माणुसकीच्या नात्याने मदत केली. बाय द वे, आता तुम्हाला बरं वाटतंय ना? ऐका ना, यांना घरी घेऊन जा आणि डॉक्टरांना दाखवा. थँक्यू. हो, थँक्यू. नाही, वेलकम. थँक्यू सो मच. मी जरा शांत मम्मी, शांत हो. डॉक्टर जरा बाजूला मला चेक करू. विजेचा धक्का लागल्यामुळे अचानक खाली पडल्या होत्या. आम्ही कसं बस शुद्धीवर आणले त्यांना.
तुम्ही जरा चेक करून सांगा ना, काही मेजर तर नाही ना? जरा बोट हलवा. डॉक्टरला हात दुखायला लागलाय माझा. ठीक आहे ठीक आहे, शांत व्हा. हात इंजर्ड झालाय, परंतु ट्रीटमेंट घेऊन तो बरा होऊ शकतो. काही दिवस या हाताचा फार वापर करू नका. हात किती दुखायला लागलाय आणि कसं काय हाताचा वापर करणार? अहो वापर म्हणजे काही दिवस काळजी घ्या. मी काही औषध लिहून देतो, ती वेळेवरती घ्या. हा चालतंय, मी तेच जाईन वेळच्या वेळी औषध. ए खूप लक्षात नाही, तुला हे खर्च तिकडं करणं होणं झालंय आणि तू काय औषध देणार का मला? माझं मी बघीन काय करायचं ते. ठीक आहे ठीक आहे. आणखी एक, हात असा मोकळा सोडून चालणार नाही, तो गळ्यामध्ये लटकावा लागेल. मी तुम्हाला एक बेल्ट सजेस्ट करतो. काही दिवस तुम्ही फडक्यामध्ये बांधला तरी चालेल. आणि बेल्ट आल्यानंतर ना, जोपर्यंत हात बारा होत नाही तोपर्यंत बेल्ट काढायचा नाही. बेल्ट येईपर्यंत हात कपड्यामध्ये बांधा. डॉक्टर अजून काय? सध्या एवढंच. काळजी घ्या. येतो मी. चला मी येतो तुम्हाला सोडायला. मी आलोच, वहिनी आलोच मी. अहो मम्मी, हे काय होऊन बसलो? ज्या सुंदर हातांनी तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करायला गेलता, त्याच सुंदर हातांना कुणाच तरी नजर लागली की हो. हा, कोणाची नजर लागली का? कुणाची म्हणजे? आजूबाजूला मम्मींचं वाईट चितणारे काही कमी आहेत का? मम्मी साहेब, आपण तोपर्यंत हे कापड बांधूया, हात द्या. ए नाही ब्रेड, तू नका सांगू काय करायचं ती. तुला तर मला आनंद झाला असेल ना माझी ही अवस्था बघून, आणि एका बाजूला वाईट बी वाटलं असेल. असं वाटलं असेल का झटक्यात ही वर गेली असती तर बरं झालं असतं म्हणून, का नाही? मम्मी साहेब, अहो काय बोलताय? असा विचार का करेन? उडत्या पाखराचे पंख मोजते मी. मला ठावय तुझी ही तडपड फडपड न समजण्यात की मूर्ख नाही मी. मम्मी साहेब, अहो हा हा, घेते माझी मी काळजी. तुझ्या कुबड्याची काय गरज आहे मला? ओयो ए अगं ए करे सपने थोबड काय बघत बसता? अगं, हात दुखायला माझं, करा की काहीतरी. आम्ही बांधतो. काय करते? अगं गळ्यात फक्त अडकवायचंय का? बांधायचं आधी. मूर्ख. मला तेजीचा जोरात झटका बसलाय, पण ठीक आहे. पण ही मला हाताला सूज कशी काय आली? हाव मम्मी, विजेच्या झटक्याने नाही, त्या एक स्नेबट मंजुळींनी काठी मारली म्हणून सुजलाय तुमचा हात. तिने मला मारलं? एवढी हिंमत तिची? मग तशी हिंमतच केली आहे त्यांनी. हे बघा, माझ्याकडे व्हिडिओ आहे की, प्रूफ आहे माझ्याकडे. बघा बघा. ये करे सपने, ती एवढी मला मारत होती आणि तुम्ही काय हाताची घडी घालून तोंडावर पटवलं होतं? कुठले दोघी जणी? अहो मम्मी, हे सगळं एवढं पटकन घडलं, मी तर व्हिडिओ काढण्यातच व्यस्त होते बघा, आणि बाकी तर मला काही सुचलं नाही. हा, आणि तसं बी एक्झॉबांनी काठी मारली जरी असली तरी तुम्हाला वाचवायला म्हणून मारली ना. तसं जर त्यांनी केलं नसतं तर मग काय झालं असतं तुमचं? गेले नाही मी अजून जिवंत इथं. एक्झॉबांची कृपा. ए तिची काय कृपा पिपा काय नाही. आणि त्या कुठं तर फोनानं वाचवलंय मला, नाही का? ती शुद्धीवर आणत होतं मला. ती कोण होता त्यो? पोरगा? कोण पोरगा? अगं ते होतं की मला शुद्धीवर आणणारा. वय तिकडे एक पोरगा तुमचा हात चोळत होता. खरं काय माहित बाई कोण होता, पण जो कोण बी होता लय भला माणूस होता बघा. त्या भल्या लेकरानंच वाचवलंय मला. त्या नेबड्याला काय क्रेडिट द्यायचं नाही, मला वाचवायचं काय सांगून ठेवते. तिने माझा हात असा सुजून ठेवलाय का नाही. आता बघच ह्या सुजलेल्या हाताला तिचा कसा वापर करून घेते का नाही ती. मंजू, आज चक्क तू माझ्याकडे बघून हसलेस, मला थँक्यू म्हणाली.
माझ्याशी हात मिळवला, तुझा स्पर्श माझ्या हाताला झाला, हाताला नाही माझ्या मनाला झाला. माय स्वीट हार्ट. अजूनही असंच वाटतंय की तुझा हात माझ्या हातातच आहे. खरं सांगू ना मंजू, असं वाटतंय ना, असं वाटतंय की हा हात कापून काचेच्या बॉक्स मध्ये प्रिझर्व करून ठेवावं आणि कंटिन्युअस त्याच्याकडे बघत राहावं. तुझ्या स्पर्शाने मी भारावून गेलोय मंजू. मम्मी कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? ए हाफमेड, डॉक्टरनी काय जादूची कांडी फिरवली लगेच बरं वाटायला. सॉरी, नाही जादूची कांडी वगैरे काही फिरून नाही गेले डॉक्टर. पण मम्मी जे काही झालं का नाही ते लई वाईट झालं बघा. वया आम्हाला तर वाटलं होतं का गेलंच आता. मम्मी अहो टच करून आलाय, टच करून. थोडक्यात वाचलात बघा, थोडक्यात. काय कशी बोलतेस ग? नाही तर बया तिथं चिटकून बिटकून राहिलं असतं तर कसं झालं असतं ग. होय की मम्मी, शॉक लागून लगेच आग लागली असती तर. मम्मी साहेब तर तिथं जळून खाक झाल्या असत्या. हे अगं क्रियाकर्मासाठी काही शिल्लकच राहिलं नसतं ग. ए दुसक्यानो नमस्कार, काय पण कसं बोलता का तुम्ही? जिभला चटका दिला तुमच्या. नाही नको आम्ही फक्त आपली शक्यता दर्शवली. पण मी तर वेगळंच ऐकलंय का विजेचा धक्का बसलेल्या माणसाच्या मेंदूवरती परिणाम होतोय बघा. होय बाई, मी बी असं ऐकलंय का शॉक लागलेल्या माणसाची मेमरी लॉस होते म्हणा आणि त्यांना सारखं वेड्यासारखे झटके येतात. असं पिसाळल्यागत करतंय. नाही मला कुठे तसं होतंय, मी चांगली की. तसं काय होत नाही तुम्हाला? शी काय मज्जाच नाही. हा? नाही तसं नाही, आपण एक टेस्ट घेऊयात, तुमची टेस्ट घेऊयात. कसली टेस्ट? म्हणजे तेच तुमची मेमरी आहे का नाही, कितपत साबूत आहे ते बघायला, कितपत आठवत आहे तुम्हाला ते बघूया, है का नाही. मी माया सुर्वे, महिला प्रदेश अध्यक्ष, सत्या, जयदा, सवी, कवी, माझी लेकरं. मम्मी इतकं बेसिक नाही. म्हणजे कसं म्हणजे तुम्ही सकाळी काय खाल्लं होतं नाश्त्याला, काय प्यायलं होतं, चहा प्यायला होती, कॉफी प्यायली होती, मग ते कार्यक्रमाला तिथे गेल्यानंतर तुम्ही काय बोलत बुवा, हे आठवतंय का बघा. हा सकाळी मी चहा पिला, नाश्त्याला पोहा खाल्लं, भाषण म्हणून दाखवू आता सगळं समजा मी पाठ केलेलं. पण आपण कुठे पोहे खाल्ले ग? नाही खाल्ले की? नाही आपण वेगळं खाल्लं, यांनी पोहेच खाल्ले. ए खोपलं. मम्मी मम्मी कशी आहेस तू? बरी आहेस ना? बघू कुठं लागलं? माझं लेकरं, कोकरं, वाघरं, सत्या बघी काय होऊन बसलो माझ्या हाताला. मी मरता वाचले, काळ आला होता पण आली नव्हती. वय नशिबानच वाचल्यात त्या. सत्या माझ्या नशिबाने साथ दिली बघ मला. फावल्या यात मी पुण्य केलं ना, ते उपयोगाला आलं बघ. देवानच वाचवलं मला. नाहीतर आज ही माया सुर्वे, महिला प्रदेश अध्यक्ष, तुझी मम्मी शेवट तुला दिसलीच नसती. मम्मी अगं काय बोलतेस तू? हे बघ तुला काय झालं नाही हे महत्वाचं आहे. तू शांत हो, बघू आधी, रडू नकोस. सत्या मला काय झालं असतं तर माझ्या माघारी तुमचं कसं झालं असतं? परत तेच मम्मी, तुला म्हणलं ना असले विचार आणू नकोस तू डोक्यात. आणि हे बघ त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना ना भेटून चांगलंच थारवर घेणार आहे मी. तू त्याची काळजी करू नकोस, तू फक्त आराम कर आता. हा आता कशाचा आराम करणार? हातले दुखत. मम्मी आता विजेचा झटका लागलाय म्हणल्यावर हात दुखणारच ना. नुसता झटका नाही बसला सत्या. मग काही नाही, राहू दे, सोड. मम्मी काय झालंय सांग मला. हे बघ सत्या, मी जर तुला काय बोलले का नाही का तुझा विश्वास बसणार नाही बघ माझ्यावर. आणि पुन्हा मी बोलल्यावर तूच मला अजून 4 शब्द ऐकवशील. त्याच्यापेक्षा नग काही नाही, राहू दे नग ती चर्चा. मम्मी काय झालंय? बरं सवय कवी तुम्ही सांगा काय झालंय. अरे कोणी तर काहीतरी बोला. सत्यवाजी तुम्ही मम्मीनच विचारा. एक तो आम्ही काही सांगितलं की तुमचा काही विश्वास बसत नाही त्याच्यावरती. मम्मीनच विचारा तुम्ही. खरं तर आज त्या सत्याच्या आईला संपवायचं होतं. महिला प्रदेश अध्यक्ष. मला हे नव्हतं माहिती की तिच्याचमुळे मला एवढं स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. आय एम ब्लेस्ड. आय एम सो ब्लेस्ड मंजू. आय एम सो ब्लेस्ड मंजू.
आज तू माझ्या किती जवळ होती, इतकी जवळ, इतकी जवळ. आता मी तुझ्या जवळ येणार आहे, अगदी जवळ. आणि मी तुझ्या जवळ येणारच. अगदी जवळ. आतापर्यंत तुझ्या लक्षात आलंच असेल मी काय चीज आहे ते. जिन्याचं तुझा होणार नवरा, जिने तुला त्रास दिलाय, तिला अद्दल घडवायची होती, घडवली. आज यानं मम्मी साहेबांवर हल्ला केलाय, उद्या सत्यावर देखील हल्ला करेल. हा नक्की कोण आहे लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे.